नमस्कार मित्रांनो, आज आपण भारताचं कच्चं तेल आयात आणि पेट्रोलियम प्रोडक्टची निर्यात यामध्ये भारताने जी काही प्रगती केली आहे, यशाची भरारी घेतलेली आहे, त्याचा थोडासा आढावा घेणार आहोत. ही भरारी घेणं शक्य झालं रिफायनिंगमुळे. मग रिफायनिंग म्हणजे काय? भारतात ही रिफायनिंग सार्वजनिक क्षेत्रात आहे की खाजगी क्षेत्रात आहे, कोणाचं किती कॉन्ट्रीब्युशन आहे, याच्यात जोडीला भारताचं रिफायनिंग क्षेत्रातलं जगातलं स्थान कितवं आहे, कशामुळे ही प्रगती भारत करू शकला, आता काही आव्हानं आहेत का, आणि ह्या प्रगतीचा भारताचा एकूण इंटरनॅशनल मार्केटमध्ये काही प्रभाव पडलाय का, या सगळ्या प्रश्नांना गवसणी आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये घालणार आहोत. मित्रांनो, गेली काही दशकं भारताच्या ऊर्जेच्या कथेची ज्याला म्हणता येईल एक विरोधाभास असा होता. विरोधाभास काय होता? एकीकडे जगामध्ये उभरती अर्थव्यवस्था म्हणून भारताचं नाव वर येत होतं, आणि त्याच वेळेला भारतामध्ये कच्च्या तेलाचे साठे नाहीत, त्यामुळे एक मोठा आयातदार देश असं भारताचं चित्र जगामध्ये होतं. देशाच्या एकूण कच्च्या तेलाच्या मागणीपैकी 85% पूर्तता ही आयातीने अजूनही होते आहे. मात्र गेल्या 3 दशकामध्ये भारताने ऊर्जा क्षेत्रात अशी काही क्रांती घडवली आहे की आज तो केवळ तेल आयातदार देश राहिलेला नाही, तर जगातील सर्वात मोठा रिफायनिंग करणारा देश आणि शुद्ध पेट्रोलियम प्रोडक्ट्स निर्यात करणारा देश म्हणून जगामध्ये ओळखला जातो. ही जी काही प्रगती आहे ही केवळ औद्योगिक प्रगती नाही, तर ती आर्थिक आणि भूराजकीय सुद्धा सामर्थ्यात झालेली एक झेप आहे असं म्हटलं जातं. बघूया हे रिफायनिंग म्हणजे नेमकं काय आहे. आपल्याला माहिती आहे की कच्चं तेल एकतर जमिनीतनं मिळतं किंवा समुद्रातनं मिळतं, आणि हे विविध प्रकारचं कच्चं तेल असतं. पण हे कच्चं तेल जसंच्या तसं वाहनात किंवा इतर कामांसाठी वापरलं जात नाही. त्याच्यावर काही रासायनिक प्रक्रिया करायला लागतात आणि मग त्यातून काही उत्पादनं प्रोडक्ट्स तयार केली जातात. जसं पेट्रोल असेल, डिझेल असेल, विमानाचं इंधन असेल, त्याचबरोबर LPG असेल, नाफ्था असेल, बिटुमेन असेल, लुब्रिकंट्स असतील किंवा पेट्रोकेमिकल्स, ही सगळी त्याची उत्पादनं आहेत. आणि ती रिफायनिंग या प्रक्रियेत न होता त्या प्रक्रियेच्या कारखान्याला रिफायनरी असं म्हणतात. थोडक्यात काय, रिफायनरी काय काम करते, तर कच्च्या तेलाचं जे कमी किमतीला उपलब्ध असतं त्या कच्च्या तेलाचं रूपांतर हे व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट्समध्ये करतं, आणि हे काम रिफायनरी करत असल्यामुळे भारताला खूप मोठा फायदा झालेला आहे. 31 वर्षापूर्वी भारतामध्ये असणाऱ्या रिफायनरीचा मुख्य हेतू काय होता, तर भारतात या प्रोडक्ट्सची जी काही कन्झम्शन आहे, म्हणजे पेट्रोल, डिझेल, LPG, नाफ्ता, हवाई इंजिन वगैरे, त्याची पूर्तता करण्यासाठी म्हणून रिफायनरीज प्रामुख्याने काम करत होता. पण ते पण कमी पडायचं, आणि म्हणून पेट्रोल आणि डिझेल हे तयार प्रोडक्टसुद्धा आयात करायला लागायचे. पण 91 साली उदारीकरण आलं, आणि त्यानंतर खाजगी क्षेत्राला सुद्धा या ऊर्जा क्षेत्रात प्रवेश मिळाला, आणि त्यानंतर मोठ्या आणि आधुनिक रिफायनरीज उभा करण्याला सुरुवात झाली. आणि आज स्थिती अशी आहे की भारत फक्त स्वतःची गरज भागवत नाही, तर अनेक देशांच्या ऊर्जा सुरक्षेची काळजी करणारा एक मोठा देश झालेला आहे. किती आहे आपली रिफायनिंगची क्षमता? तर सध्या भारताची रिफायनिंग क्षमता ही 258 दशलक्ष टन प्रतिवर्षी. हे जर बॅरलमध्ये सांगायचं झालं तर सुमारे 5.2 दशलक्ष बॅरल प्रतिदिन इतकी आपली ही ताकद आहे. कितवा नंबर आहे भारताचा? रिफायनिंगमध्ये भारताचा जगात 3रा नंबर आहे. पहिला नंबर आहे अमेरिकेचा, त्यांची क्षमता आहे 900 दशलक्ष टन
दरवर्षाला. दुसरा नंबर आहे चीनचा, त्यांची क्षमता आहे 850 दशलक्ष टन दरवर्षाला. भारताची 258 आहे, म्हणजे क्रमांक तिसरा आहे. पण आपली क्षमता अजूनही या दोन देशांपेक्षा बरीच कमी आहे. या 258 टन प्रतिवर्षा 258 दशलक्ष टन प्रतिवर्षाला जी क्षमता आहे त्यापैकी सार्वजनिक क्षेत्राचा वाटा हा 58% आहे आणि खाजगी क्षेत्राकडे 42% वाटा आहे. खाजगी क्षेत्राकडे वाटा कमी आहे असं दिसतंय, पण ते क्षेत्र प्रामुख्याने रिफायनिंग करून जे काही प्रोडक्ट्स तयार करतात त्यातले जवळपास 25% हे निर्यातीसाठी वापरतात. गेल्या वर्षी आपण 64.7 दशलक्ष टन पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात केलेली आहे. प्रामुख्याने भारत पेट्रोल, डिझेल, हवाई इंजिन, फ्युएल ऑइल, नाफ्ता, पेट्रोकेमिकलचं फीडस्टॉक यांची निर्यात करतो. कोणालाही निर्यात होते तर आशिया, आफ्रिका, युरोप आणि मध्य पूर्व देश यांच्याकडे आपण निर्यात करत असतो. काय फायदे होतात बरं भारताला या उत्पादनामुळे, रिफायनिंगमुळे? सगळ्यात पहिला भारताचा प्लस पॉईंट असा आहे की कोणत्याही कच्च्या तेलाची प्रक्रिया करण्याची क्षमता भारताकडे आहे. मी सुरुवातीलाच म्हटलं की अनेक प्रकारचं कच्चं तेल असतं. कुठल्याही प्रकारचं तेल जे स्वस्त मिळेल ते भारत घेऊ शकतो आणि त्याच्यावर प्रक्रिया करतो, त्यामुळे उत्पादनाचा खर्च कमी राहतो. दुसरी गोष्ट, अनेक देशातल्या रिफायनरीज या साधारण त्यांच्या क्षमतेच्या 80 ते 90% इतकं उत्पादन करू शकतात. पण भारतातल्या आधुनिक रिफायनरीज मात्र 100 ते 105% इतकी क्षमता वापरतात. हा दुसरा ॲडव्हान्टेज भारतासाठी आहे. तिसरा, 2022 साली रशिया युक्रेन युद्ध सुरू झालं आणि पाश्चिमात्य देशांनी रशियावर काही निर्बंध लादले. त्यानंतर भारताने रशियाबरोबर करार करून रशियाकडनं स्वस्त तेल, कच्चं तेल मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून घेतलं. त्यामुळे रिफायनरीजसाठी लागणारं रॉ मटेरियल हे आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर झालं. चौथी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अगदी अलीकडे भारताने UAE बरोबर एक करार केला आणि त्या करारानुसार आता UAE भारतामध्ये कच्च्या तेलाचा साठा करणार आहे. हा साठा भारतात असल्यामुळे आपल्याला ऊर्जा सुरक्षा वाढली आहे आणि आपत्कालीन, ज्याला इमर्जन्सी म्हणतो, असा साठा पण उपलब्ध राहणार आहे. हाही एक महत्त्वाचा फॅक्टर भारताच्या बाबतीत आहे. आणि या सगळ्या गोष्टींमुळे भारताचं आता भूराजकीय महत्त्व हे वाढायला सुरुवात झाली आहे. कारण आता आपण फक्त स्वतःसाठी इंधन करत नाही आहे, तर दक्षिण आशिया, आफ्रिका, इंडो पॅसिफिक, युरोप या भागातील अनेक देशांना आपण इंधन पुरवतो आणि त्यामुळे आपली एक भूराजकीय महत्त्व वाढत आहे. पण काही आव्हानं आहेत का भविष्यात? नक्कीच. भारताची प्रगती उल्लेखनीय असली तरी जे काही वातावरण बदलतंय, उदाहरणार्थ आजही आपण कच्च्या तेलावर इतर देशांवर अवलंबून आहोत, हे एक मोठं आव्हान आहे. दुसरं, आज सगळं जग हरित ऊर्जेकडे, ज्याला ग्रीन एनर्जी असं म्हणतात, तिकडे जाऊ पाहत आहे. त्यामुळे कदाचित तेलाचा वापर कमी होण्याची शक्यता आहे. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढतोय, त्याहीमुळे पेट्रोल डिझेलचा वापर हा कमी होईल. कार्बन उत्सर्जन कमी करा म्हणून जगभरात दबाव आहे, त्यामुळेही रिफायनिंगवर परिणाम होऊ शकतो. नवीन रिफायनरी टाकायची तर प्रकल्प खर्च फार मोठा आहे. इतकी गुंतवणूक करण्याचं पण एक आव्हान आपल्या पुढे आहे. जागतिक तेलाच्या किमतीत अस्थिरता आहे आणि पुरवठ्याबाबत पण अस्थिरता आहे. हे अलीकडच्या घडामोडींमुळे, विशेषतः अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्या युद्धात जाणवलं आहे. हा भूराजकीय संघर्षसुद्धा एक आव्हान आपल्यासमोर आहे. त्यामुळे भारताला रिफायनिंग बरोबरच आगामी काळामध्ये हरित ऊर्जा असेल, हायड्रोजन असेल, जैव इंधनं असतील आणि पेट्रोकेमिकल्स यामध्येही गुंतवणूक करण्याचा विचार हा करावा लागणार आहे. थोडक्यात काय तर भारताची ऊर्जा क्षेत्रातली ही जी वाटचाल आहे
ही आधुनिक भारताच्या औद्योगिक आणि धोरणात्मक यशाची एक प्रेरणादायी कथा आहे. ज्या देशाला स्वतःच्या गरजांसाठी कच्च्या तेलावर मोठ्या प्रमाणावर इतर देशांवर अवलंबून राहावं लागतं, त्या देशाने आज जगात रिफायनिंगचं केंद्र म्हणून 3रा क्रमांक पटकवलेला आहे. या अत्याधुनिक रिफायनरीज 258 दशलक्ष टन दरवर्षी इतकी रिफायनिंगची क्षमता, वर्षाकाठी 24 दशलक्ष टनांहून अधिक निर्यात, विविध देशातून कच्चे तेल खरेदी करून त्याचं रूपांतर उच्च मूल्याच्या पेट्रोलियम प्रोडक्ट्समध्ये करण्याची क्षमता आणि जागतिक सप्लाय चेनमध्ये वाढती भूमिका, यामुळे भारत ही एक महत्त्वाची या साखळीतली कडी झालेली आहे, महत्त्वाचा केंद्रबिंदू झाला आहे. आगामी काळामध्ये ऊर्जा क्षेत्राचा प्रभाव केवळ तेल साठे ज्यांच्याकडे आहेत अशा देशांचं राहणार नाही, तर ते तेल वापरून आधुनिक आणि उपयोगी पेट्रोलियम प्रोडक्ट्स तयार करणाऱ्या कंपन्या, तयार करणारे देश, याच्या जोडीला अत्याधुनिक पायाभूत सुविधा, सुरक्षित साठवणूक, जागतिक दर्जाचे बंदरं आणि लवचिक पुरवठा व्यवस्था ज्यांच्याकडे आहे अशा देशांचा प्रभाव राहणार आहे. आणि या निकषांवर भारताने गेल्या काही दशकामध्ये मोठी प्रगती निश्चितच केलेली आहे आणि त्यासाठी आपण भारताच्या प्रभावी भूमिकेचा, जगातल्या भूराजकीय भूमिकेचा आज गौरव करतो आहोत. आज थांबूया. नमस्कार.